आपण आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे जे आयोजन केलेलं आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की 2020 पासून कोरोना महामारी सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत सर्व विद्युत ठेकेदार हे महावितरण कंपनीमध्ये अहोरात्र काम करत आहेत। सदरील काळामध्ये बरेचसे कर्मचारी हे आजारी पडले, आता अशा पूर्ण दवाखान्याचा वगैरे सर्व खर्च कॉन्ट्रॅक्टर लोकांवर लागला आणि सदरील काळामध्ये काम करत असताना कॉन्ट्रॅक्टर लोकसुद्धा आजारी पडले। त्या सगळ्या गोष्टीला फेस करून महावितरणची जी देखभालीची दैनंदिन कामं आहेत ती आम्ही तन मन धनाने पूर्ण केलेली आहेत। पण सदरील काम करत असताना जे आम्हाला लागणारे पेमेंट आहे ते महावितरण कंपनीनं 7 डेज ते 45 डेजमध्ये द्यायची जी अट आहे त्यांनी मागील 5 ते 6 महिन्यापासून आम्हाला पेमेंट दिलेलं नाही। सदरील पेमेंट न दिल्यामुळे आमच्या पूर्ण दैनंदिन कारभारावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे। आम्ही ज्या लोकांकडून मटेरियल घेतो आम्ही त्यांनी आम्हाला 1 ते 2 महिन्याची मुदत दिलेली असते, पण महावितरण आम्हाला मागील 6 महिन्यापासून पैसे देत नाही आहे। त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूप खराब झालेली आहे आणि ही परिस्थिती निर्माण करण्याला फक्त महावितरण जबाबदार आहे। कॉन्ट्रॅक्टर हा आपल्या परीने सर्व काम करतो, पण महावितरणची पॉलिसी ही आजच्या काळामध्ये वेगळी बदललेली आहे। ही पॉलिसी बदलून महावितरणनी आम्हाला वेळोवेळी पेमेंट द्यावं हीच आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे जे बिलं पार पोस्ट झालेले आहेत ते मागील 6 महिन्यापासून झालेले आहेत। बिल पार पोस्ट झाल्यानंतरही पुन्हा 6 महिने आमचे आज काम चालू आहे। मग हे बिल मिळण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे आणि अजून झालेले काम आहेत त्यासाठी आमच्याकडे बजेटचे सुद्धा प्रोव्हिजन नाही आहे। मग बजेट नसल्यामुळे आमच्या लोकांचे ऑर्डर्स निघत नाही आहे। ऑर्डर्स निघत नसल्यामुळे आम्हाला पेमेंटला बिल टाकता येत नाही आणि बिल टाकता येत नसल्यामुळे आमची आर्थिक उच्चंबना होऊ लागलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार महावितरणने करायला पाहिजे, पण ते करत नाही। म्हणून आम्ही या गोष्टीसाठी ऊर्जा मंत्र्याकडे पण जाऊन आलो, ऊर्जा मंत्र्यांनी पण आम्हाला काही दाद दिली नाही आणि CMD JMD या सगळ्यांकडे आम्ही दाद मागितली, आपण आम्हाला कुठेही दाद मिळाली नाही। शेवटी आम्हाला पत्रकार परिषद घेणं हे गरजेचं वाटलं म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे आणि तरी पण आम्हाला जर पेमेंट मिळालं तर आम्हाला काम करायला काही अडचण नाही। जर असं जर पुढे चालू राहिलं तर आम्हाला आमचं काम बंद करण्याशिवाय दुसरा काही आमच्याकडं पर्याय उरलेला नाही। काम बंद केल्यानंतर महावितरणची गैरसोय होणार आहे, पण आमचा नाविलाज आहे, कारण पैशाशिवाय आपल्या या पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये कुठलंही काम चालत नाही। जर पैसे नसतील तर एकही काम होऊ शकत नाही। तरी पण आम्ही मागच्या 8-9 महिन्यापासून सगळी म्हणजे तारेवरची कसरत करून महावितरणचं काम करतोय, पण प्रशासनाला या गोष्टीचं गांभीर्य वाटत नाही। तरी आम्ही पण अजून त्यांना विनंती करेल की आमच्या झालेल्या कामाचे तुम्ही पैसे द्यायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही महावितरणची अजून कामं जोमानं करू आणि महावितरणचं कुठेही नाव खराब होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। मी प्रमोद येरावार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष। महावितरणच्या कामामध्ये आम्ही भरपूर सहकार्य केलेलं आहे कोविडच्या काळात। तरी महावितरणकडून जे सहकार्य त्यांचे ऑफिसचे लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला कुठलंच सहकार्य भेटत नाही। आमचे बिलाचे परत ऑर्डरचे प्रश्न मार्गी लागत नाहीत। तरी आमच्या संघटनेकडून ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर योग्य कारवाई करून पुढील आम्हाला सहकार्य ऊर्जा खात्याकडून झालेलं पाहिजे। आज आम्ही पत्रकार परिषद यासाठी घेतली, महावितरणकडे आमचे खूप दिवसापासून 6 महिन्यापासून बिलचं थांबलेले, याच्या अगोदर 7 दिवसात किंवा 45 दिवसात बिल यायचे, पण आता बिल येतं 6 महिन्यानंतर। ते 6 महिन्याचं जे कालावधी त्यांनी लावलेलं आहे त्यामध्ये आम्हाला इतकं आर्थिक नुकसान होतं आहे। दररोजचं जे लेबर पेमेंट, मटेरियल सप्लायर यांना आम्ही आज तोंड देऊ शकत नाही दररोजचं काम करून, आणि यांच्याकडे बजेट नसल्यामुळे 6 महिन्यापासून बजेट नसल्यामुळे आमचं PO बनत नाही। हे MO बनवून देतात, काम करून घ्या। काम कधी नाही झाला, काही माणसाने काय प्रॉब्लेम असलं तर ते म्हणतात का तुम्ही कधी काम नाही केलं तर आम्ही तुम्हाला टर्मिनेट करू, कामाबाह्य करू, असे धमक्या देतात अधिकारी लोक। आणि आमचं 6 महिन्यापासून 6 महिने कधी बजेटला लागत असन, आमचं बिल पोस्ट पार्क होऊनही 6 महिने पेमेंट येत नाही, तर आम्ही कुठून काम करणार आहे? पुढचं काम करण्यात आम्हाला कुठून पैसे भेटणार? सप्लायर मटेरियल देत नाही आहे,
पोल मटेरियल भेटत नाही, केबल भेटत नाही, कुठून काम करणारे आमचे लोक. त्यासाठी आम्ही हे पत्रकार परिषद बोलवली होती. याच्यानंतर आमचे अध्यक्ष महोदय बोलतील. नमस्कार, मी गजानन मोरे, जालना जिल्हाध्यक्ष. महावितरणमध्ये काम करत असताना 1.3 या योजनेअंतर्गत काम करताना महावितरणकडून अनेक अडचणी आहे. 1.3मध्ये कस्टमर खर्चाने काम करूनसुद्धा त्याला तात्काळ त्याची मजुरी भेटत नाही व शासनाच्या ज्या योजना आहे महावितरणच्या, जसे की NSC वगैरे असेल, याच्यामध्ये ग्राहकाला मंजुरी भेटत नाही. याच्यासाठी ग्राहकाला खर्च करून स्वतः खर्च करतो आणि MSCBचे ॲसेट वाढते, तरीसुद्धा त्याच्यासाठी खूप चक्रा मारावं लागतात. MSCBमध्ये खूप परेशान व्हावं लागतं. त्यासाठी अनेक अडचणी आहे कॉन्ट्रॅक्टरच्या. तर यात जर सुधारणा नाही केली तर येत्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने त्याचा संघर्ष करू. मी मन्नान खान, औरंगाबाद इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन का सेक्रेटरी. हमारा जो पेमेंट है 6 महीने से हुआ नहीं है. अगस्त से दिसंबर तक का पूरा पेमेंट ड्यू है. जो बिल रिक्वायरमेंट को गए हैं वो बिल का पेमेंट भी अभी तक हुआ नहीं है. और जो काम 6 महीने से 8 महीने से वर्क ऑर्डर नहीं है, वो काम का वर्क ऑर्डर निकालने के लिए बजट नहीं है. और वो बजट जो है तो मांगते हैं तो कोई अधिकारी उसके लिए जवाबदेही नहीं है. वो बोलते हैं बजट आएगा बोल के 6 महीने से 8 महीने से काम करा के लिए, और अभी वो हर कॉन्ट्रैक्टर का 20-30 लाख रुपए ऐसा पेंडिंग हुआ है. और उसके लिए उनको 3 बार निवेदन दिया है, हर बार 7-7 दिन का उनको लेटर दिया है, उसके बावजूद कोई भी हलचल नहीं है. तो हमारा निवेदन है शासन से कि इस बात पर तवज्जो दी जाए और कॉन्ट्रैक्टरों को बजट दिया जाए और पिछला पेमेंट 6 महीने का जो बचा हुआ है वो 7 दिन के अंदर दिया जाए, वरना हमको काम बंद करने के अलावा दूसरा कोई भी सोल्यूशन नहीं है. ऐसा हम उनसे मांग करते हैं. महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे आमच्या MSCBकडे बऱ्याचशा मागण्या आहेत. आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो, तर सगळे कामं कॉन्ट्रॅक्टर कोण करून घेतात, पण कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर एकालाही पेमेंट मिळत नाही. ऑर्डर नाही, विदाउट ऑर्डरचे काम करून घेणे हे MSCBचं प्रत्येकाचं हे झालेलं आहे. आणि आम्ही AC यांना सगळ्यांना भेटून, GMDंना भेटून, ऊर्जा मंत्र्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे. जर आमचं पेमेंट 15 दिवसात किंवा महिन्यात नाही आलं तर आम्ही सर्वांनी काम बंद करून उपोषणास बसणार आहे. याची महावितरण कंपनीने दखल घेऊन आम्हाला सर्व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनना न्याय देण्यात यावा ही विनंती करतो. नमस्कार, मी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष. महावितरणमुळे आमचे बिलं थकीत बिलं थांबलेले आहे, काही वर्क ऑर्डर थांबलेले आहे. बिलं असे थांबलेले आहे जेणेकरून DPDC, HVDS, ORC 100% DDFचे पैसे डिपार्टमेंटमध्ये जमा झालेले असतात. ते पण पैसे आमचे 6-6 महिन्यापासून उरलेले आहे. ते त्यांचे पैसे थकीत आहे, ते पैसे भेटले नाही. 3 वर्षाचा आम्हाला NSCचा इम्पॅनलमेंट टेंडर दिलेला आहे. त्या 3 वर्षात आम्हाला मटेरियलमध्ये वाढ झालेली आहे, तरी पण आम्ही काम करत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय वाढून देत नाही. आणि पुढं कामाला आम्हाला वाटचाल चालू आहे. आम्ही कामं बंद केले नाही आणि पुढे आम्हाला पैसे भेटले नाही, आमचं पेमेंट या फरवरीमध्ये झालं नाही, तर आमचे काम बंद करायची तयारी आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं आज जी पत्रकार परिषद बोलावली होती आपण, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या लता दिदींचं जे आज निधन झालं आहे त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यानंतर पत्रकार बांधवांनी जो काही आज इथं येऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. मित्रहो, महावितरणमध्ये काम करत असताना ज्या काही योजना असतील प्रत्येक योजनेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काही ना काहीतरी अडथळे निर्माण करून ठेवलेले आहेत. देखभाल दुरुस्तीच्या कामामध्ये 7 दिवसाच्या आत पेमेंट मिळावं अशी त्या वर्क ऑर्डरमध्ये 8 असतानासुद्धा आमच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला 5 ते 6 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं पेमेंट आलेलं नाही. दुसऱ्या DPDCच्या कामामध्ये जे जिल्हा नियोजन मंडळाचे काम चालतात त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर बजेट येतं, नंतर त्याचे टेंडर होतात, नंतर त्याचे वर्क ऑर्डर होतात, नंतर ते काम केले जातं. बजेटची परिपूर्ण तिथं परिस्थिती असूनही
आमचे बिलं 5 महिन्यापासून एचओला गेलेले, 5 महिन्यापासून कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळालेले नाही. 1.3च्या कामामध्ये महावितरण फक्त आम्हाला प्रशासकीय मान्यता देते. जो काही खर्च आहे तो कन्झ्युमर करतो. त्या ग्राहकांनी केलेला खर्च तो पूर्ण ॲसेट महावितरणला फ्रीमध्ये मिळतो आणि ॲसेटवरतीच महावितरणला पुढचं कर्ज किंवा जे काय त्यांना लोन वगैरे कुठले घ्यायचं असेल एखाद्या बँकेकडून तर ते डिपेंड असतं त्यांच्या त्या ॲसेटवरती. तुम्हाला फुकट मिळणारा जो ॲसेट आहे महावितरण ते सुद्धा घ्यायला इतका त्रास देते आहे. जिथं 15 दिवसात ते सँक्शन झालं पाहिजे तिथं 15 दिवस युनिट ऑफिस, 15 दिवस ते सब डिव्हिजन ऑफिस, नंतर डिव्हिजन, 1.5 2 महिने आपल्याकडे सँक्शन होत नाही. तर ते सँक्शनची जी प्रोसेस आहे ती शिथिल करून किंवा ज्या काही जाचकाठी असतील त्या कमी करून कमीत कमी वेळेत ग्राहकांना कसा फायदा देता येईल हे महावितरणनी थोडंसं त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता बिलाच्या प्रश्नावरती आम्ही इथं सर्कल, डिव्हिजन किंवा झोन ऑफिस असेल, जॉईंट MD असेल, आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत, वरिष्ठ कार्यालयापर्यंत आणि महावितरणचे आपले जे माननीय हे मंत्री आहेत नितीनजी राऊत साहेब, त्यांना मी मागच्या वेळेस याला नागपूरला जाऊन भेटलो. त्यांना ते पत्र दिलं पेमेंटच्या बाबतीत. तर तिकडून म्हणजे मला नाही असं बी कळालं नाही किंवा होईल असं बी कळालं नाही. मी तुमच्या माध्यमातून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, महावितरणच्या आपल्या जे मंत्री आहेत आपले, त्यांना मी अशी विनंती करतो की साहेब काम बंद करायची वेळ आलेली आहे, आता तुम्ही थोडंसं लक्ष द्या. परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे. आत्तापर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू होत्या. आता कदाचित मला असं वाटतं की याच्यानंतर विद्युत ठेकेदारांच्या आत्महत्याचं सत्र चालू होईल. महावितरण याच्याकडे लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे. कमीत कमी वेळेत आम्हाला पैसे कसे मिळतील हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती थोडं लक्ष केंद्रित करावं. माझ्या जेवढ्या बांधवांनी महाराष्ट्रात काम केलेलं आहे 6-6 महिन्यापासून त्यांना पैसे नाही, तर त्यांना ते पैसे वेळेवर मिळावे हीच मी त्यांना विनंती करतो. आता देखभाल दुरुस्तीच्या कामामध्ये जवळपास 6-7 महिने झाले कुठल्याही आमच्या विद्युत ठेकेदारांना पैसे नाही. आम्ही लेखी निवेदनं दिले, वरली जाऊन भेटलो, सगळ्यांशी चर्चा केली, म्हणजे प्रशासकीय पातळीवरती सगळ्यांशी बोललेलो आहे. एवढं करूनही आम्हाला कुठंच दाद मिळाली नाही. म्हणून मला शेवटचा पर्याय म्हणून आपला 4था आधारस्तंभ मला वापरावा लागला. मी अजून महावितरणला विनंती करतो का माझ्या लोकांचे जे कोणाचे बिलं थांबलेले आहेत ते कृपया लवकरात लवकर काढावा. 7 दिवसात साहेब तुम्ही मला पैसे द्या, मी अजून तुम्हाला 7 दिवसाचा वेळ देतो. 7 दिवसाच्या आत जर समजा आमच्या विद्युत ठेकेदारांचे पैसे मिळाले नाही तर आपण जॉईंट MD कार्यालयावर जाऊन भीक मागो आंदोलन करणार आहोत. हे तुमच्या माध्यमातून मी आज त्यांना सांगू इच्छितो. तर्फे अजून एक न्यू सर्व्हिस कनेक्शन ही योजना एक राबवली जात आहे. त्या योजनेमध्ये प्रत्येक डिव्हिजनला ज्या काही 5-5, 10-10 एजन्सी आलेल्या आहेत, माझी अशी त्या विभागीय अधिकाऱ्याला विनंती आहे त्यांनी कृपया हा जवळचा तो लांबचा अशी परिस्थिती निर्माण करू नका. ज्या ज्या लोकांनी टेंडर भरलेले आहेत, ज्या ज्या लोक तिथं काम करत आहेत त्यांना समप्रमाणातच काम वाटप झालं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. मेरा सवाल आपसे ये है क्या महावितरण में काम करने वाले ठेकेदारों की संख्या कितनी है और आपका बकाया पेमेंट महावितरण की ओर कितना बकाया है? महाराष्ट्र में देखो 35,000 के आसपास कॉन्ट्रैक्टर है. उसमें से सभी 35,000 कॉन्ट्रैक्टर जो है वो इसमें टेंडर में काम नहीं करते. ऐसा पकड़ो क्या 70% के आसपास लोग काम कर रहे हैं. 70% में बहुत हुआ तो ऐसा 1 या 2% कॉन्ट्रैक्टर होंगे जिनके पेमेंट 100% रिलीज़ हुए हैं. बाकी जितने भी लोग हैं, मैं अभी सब तरफ घूम रहा हूँ, नासिक गया, अभी हमारा एक संगठन के जो उपाध्यक्ष है उन्होंने उधर जलगांव में अभी उनका भी उधर प्रेस कॉन्फ्रेंस चल रहा है. हम लोग नांदेड़ गए, सब तरफ से मैं यही देखते आ रहा हूँ कि हर जगह पेमेंट का वही प्रॉब्लम है जो 5 या 6 महीने से मिला नहीं है. कितना बकाया हो सकता है महाराष्ट्र में? अभी वो तो CR में अमाउंट जाएगी साहब. एक औरंगाबाद को अगर कंसिडर करेंगे तो कम से कम 10 करोड़ के आसपास पेंडिंग है. अभी ये इमरजेंसी सर्विस में जो आता है महावितरण बिजली सप्लाई, और आप ऐसे में काम बंद करने का जो इशारा दे रहे हैं, क्या ये गलत नहीं है? नहीं, गलत कैसे हो सकता है साहब. हमने ऑलरेडी उनको लिख ही दिया है, बार बार जाके मिले हैं. ऐसे हम डायरेक्ट बंद करने वाले लोग नहीं. समाज में हम अगर पैदा हुए तो हमारा फ़र्ज़ बनता है कि हम समाज को डायरेक्ट डाक में नहीं जान देंगे. महावितरण विदाउट कॉन्ट्रैक्टर नहीं चल सकती, ये सबको मालूम है, ये वो अधिकारी को भी मालूम है. लेकिन फिर भी वो अगर अन्याय करना चाह रहे हैं तो उनके दिल में क्या चल रहा है ये हमारे को भी समझ में नहीं आ रहा है. अभी कंपनी जो है अभी अड़चन में है, ये बहुत सारा बिल पेंडिंग है उनके बिजली के, लोग भर रहे नहीं अभी लाइट बिल. ये कोरोना काल में जो है बहुत सारा बकाया है, इससे भी हो सकता है आपकी पेमेंट देरी से हो रही होगी. ये बात को मैं नहीं मानता सर. वर्क ऑर्डर हुआ, उसका काम हुआ, उसका बिलिंग हुआ, जो ऑलरेडी पैसा आपके पास आया हुआ था
जो महातुरन के अकाउंट पे पैसा पड़ा हुआ था, उसमें तुम्हारे वसूली का क्यों काय के लिए डाल रहे हैं? वसुली का क्या आहे उसमें? और दुसरी बात, वसुली होत नाही हे चुकीचं आहे. तुमच्या मागणीपेक्षा तुम्ही कलेक्शन तुमचं जर जास्त आहे तर तुम्ही असं का बरं म्हणताय की तुम्हाला वसुली होत नाही म्हणून? देखभालचा खर्च कोण देणार आहे मग? बिजली का जो बिल, बिजली बचाने के लिए भी सौर ऊर्जा का जो है प्रोजेक्ट जो चल रहा है, तो इसमें कैसा रिस्पांस है, क्या प्रतिसाद मिल रहा है इसको? सौर ऊर्जा में तो देखो साहब, मैं अभी अपडेट नहीं हूँ, आपके सामने बात करना है, मतलब ये ऑल ओव्हर महाराष्ट्र में बात जाएंगी. मध्ये असं चालू आहे, ग्राहक किंवा शेतकरी हे अर्ज करतायत, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आहे. सगळ्यांना 3 दिवसाचा टाईम असतो. अर्ज केल्यानंतर त्यांना पोचपावती आली पाहिजे. पण असा एकही शेतकरी किंवा कोणी असेल त्याला पोचपावती किंवा काहीच मिळत नाही. आणि त्या प्रोसेसला जी 3 दिवसाची 8 दिवसाची प्रोसेस आहे, तिला वर्ष लागून गेलं. अजून एकालाही त्यांनी सौर ऊर्जा दिलेली नाही किंवा एकही कनेक्शन दिलेलं नाही सौर ऊर्जाचं. फक्त ते नावापुरतं सरकारचं किंवा ऊर्जा खात्याचं फक्त तो दिखावा चालू आहे. असं कोणतंही चालू झालेलं नाही आजपर्यंत. याच तक्रारी सध्या सुरू आहे. हां. कनेक्शन भेटत नाही लोकांना. नाही ना, ते देतच नाही आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणजे आम्हाला किती मिळेल हाच फक्त अधिकाऱ्यांचा हे उद्देश आहे की आम्हाला किती पैसे तुम्ही देणार. त्याच्यामुळं सौर ऊर्जाचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे त्या योजनेचा. आपले बिल किती दिवसापासून पेंडिंग? 6 महिन्यापासून. सर, मेरा सवाल ये है कि आप जैसा पूरे महाराष्ट्र से आप संगठन के लोग आए हैं कि आपके अंतर्गत में पूरे महाराष्ट्र में कर्मचारियों की संख्या कितनी है जो नीचे स्तर पर फोर क्लास बोलते हैं जैसे आप, वो संख्या कितनी? हमारे कॉन्ट्रैक्टर के लड़कों की पूछ रहे हैं या काम करते हैं जो आपके अंतर्गत काम करते हाँ, हैं? जो कॉन्ट्रैक्टर बोले तो जो जीरो वायरमैन बोलते हैं उनके 3 लाख का लेबर का ही बोल रहा हूँ मैं, कॉन्ट्रैक्टर के नीचे ना 3 लाख के आसपास लोग संख्या. 3 लाख. ये प्रश्न मैं आपको इसलिए पूछ रहा हूँ सर कि जब आप चैनल चल रहा है और ये मीडिया पर रिलीज हो रहा है, देखने में ऐसा आ रहा है कि आप 25, 30, 40 लोग हैं, लेकिन हमें ये बताना है आपके माध्यम से कि जब जैसा आपने कहा कि 3 लाख लोग हैं ना, 3 लाख लोग हैं, तो कहने कि सरकार को मैसेज जाना चाहिए कि 3 लाख लोग भुखमरी के कगार पे जा सकते हैं. वही तो कर रहे हैं अपन, वही तो कर रहे हैं. आपको हम आप हमारे माध्यम से पहुंचाना चाहते हैं. आपके माध्यम से वही करना चाह रहा हूँ. ये बोलिए जो आपके पास 3 लाख का जो कर्मचारी है जो नीचे स्तर में काम करते हैं, तो उन्होंने तो आपसे कहा होगा कि हम भूखे मर रहे हैं, प्यासे मर रहे हैं, कुछ ना कुछ संकट तो बताया होगा आपको. तो वो संकट साहब, तो बताया. आज की कंडीशन में कॉन्ट्रैक्टर ही भूखा मर रहा है तो उसके नीचे जो काम करने वाला लेबर वो कैसे जिंदा रह सकता है? एक 7,000 रुपये ले ले, उसका घर खर्चा कैसा चलेगा? अगर कोई मेडिकल इमरजेंसी आई तो इसके लिए क्या प्रोविजन है? उसके लिए कुछ भी नहीं है. तो पेमेंट अगर हमारा टाइम पे आएगा तो सामने वाले भी आगे आपका वर्क अच्छा होगा, काम हम फास्टली कर सकेंगे, लेबर की जो संख्या वो बढ़ जाएगी, लोगों को अपन एम्प्लॉयमेंट दे सकेंगे, ये सभी चीज़ें होगी. अभी कॉन्ट्रैक्टर इतने परेशानी में है कि उसको पेमेंट नहीं है. एक तो EMI चालू है, लोन ले के भरम साट लेके रखे हैं, CC चालू है, उसका लोन भरना है, ऊपर से लेबर का पेमेंट करना है, ESI भरना है, इंश्योरेंस भरना है, GST भरना है, CA के फीस देना है, हर चीज़ देना है. उसके अलावा मटेरियल के लिए पेमेंट देना है. ये सब चीज़ करने के लिए कहाँ से पैसा आएगा? अगर सामने वाला पैसा देगा तो ही काम होगा ना. अगर पैसा ही नहीं मिलेगा तो काम कहाँ से होगा? आपका नाम क्या है? मेरा नाम अमित जकात है सर. मैं भी एक कॉन्ट्रैक्टर हूँ. हमारे माताजी के नाम से फर्म है, वो आ नहीं सके, इसके लिए उनका तरफ से मैं. इस तरह से आपने पत्रकार परिषद में तमाम कॉन्ट्रैक्टर की बात को सुना, विस्तार से सुना, और कहीं ना कहीं हम भी चौथे स्तंभ के सिपाही है, और इन्होंने कहीं ना कहीं अपने इंसाफ के लिए, न्याय पाने के लिए चौथे स्तंभ को खटखटाया है, उसके द्वारा दुहाई लगाई है, आवाज़ लगाई है. हम महाराष्ट्र सरकार से भी एक विनती करना चाहते हैं कि जो सरकारी कर्मचारी होते हैं, हमने देखा है 2 साल के लॉकडाउन के दौरान घर में बैठे बैठे लोगों को पगार मिली, उनको भत्ता मिला, उनको लोन मिला, उनको सब कुछ मिला. और जो लोग सर्दी में, धूप में, बारिश में अपनी जान की परवाह ना करते हुए, जान को जोखिम में डालते हुए लाखों लोगों को संभालते हैं और अति आवश्यक सेवा को संभालते हैं. जैसा इन्होंने जानकारी दी, 3 लाख लोग काम करते हैं, कर्मचारी काम करते हैं. तो बहुत दुख की बात है और बहुत आश्चर्य की बात है कि इतने लाखों लोगों पर संकट आता है और सरकार की तरफ से कोई हलचल नहीं होती है. तो उम्मीद करते हैं कि ये वो लोग हैं जो एक शासन की हम समझते रीढ़ की हड्डी है. तो प्रशासन को चाहिए कि थोड़ा सा ऊपर उठे और ऐसी सेवा जैसा मेडिकल होता है, एजुकेशन होता है, ये भी कहने का अति आवश्यक सेवा में आते हैं. आपका कर्तव्य बनता है कि इनकी तरफ ध्यान दे. कहीं ऐसा ना होगा आने वाले समय में सरकार भी डगमगा जाए. इसी बात से इनकार नहीं किया जा सकता.